चला आज मस्त अशी उन्हाळा स्पेशल मलाईदार अशी थंडीगार लस्सी करूया। अगदी झटपट होणारी रेसिपी बघू शकता। आणि आता उन्हाळ्याचे सीजन आहे त्याच्यामुळे थंड हे मुलांना बाकी सर्वांनाच आपल्याला आवडते। आता इथे मी दही घेतलेलं आहे, दही घेतलं, दूध घेतलं आणि साखर घेतली, घरची अशी क्रीम घेतली आहे आणि थोडेसे काजूचे बदामचे कूट घेतलेले आहे। आता हे दही घेतलं आणि याला छान असं रहीच्या सहाय्याने फिरून घ्यायचं आहे। आपल्याला याला मिक्सरला लावून घ्यायची नाही आहे, रहीच्या सहाय्यानेच असं दही हे फिरून घ्यायचं आहे। खूप छान होते अशी लस्सी। आणि आपल्याला असं हे दही फुटरच ठेवायचं आहे। असं दही बघू शकता अशाच प्रकारे ठेवायचं आहे। मिक्सरला लावल्याने ही चोपडी होते। आता याच्यामध्ये थोडी साखर टाकायची आहे, तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता तुम्ही। आता याला मी परत एकदा छान असं फिरून घेते। आता उन्हाळ्याचं सीजन आहे आणि थंड मुलांना खूप आवडते, असं खायला प्रत्येकालाच आवडते, मुलांनाच नाही। बघू शकता त्याला मी छान मिक्स करून घेते आणि अगदी झटपट अशी आपली लस्सी तयार होते। तिथे मी दूध घेतलेलं आहे, याच्यामध्ये दूध थोडंसं टाकायचं आहे, दुधामुळे छान असा घट्टपणा येतो। आणि याला परत छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशी रहीच्या सहाय्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघू शकता मी तुम्हाला दाखवते, खूप छान अशी झालेली आहे। घट्टसर अशी छान अशी झालेली आहे लस्सी। इथं काचेच्या ग्लासमध्ये काढून घ्यायची आहे। आता हे पूर्ण काढून घेते मी। आता उन्हाळ्यामध्ये मुलांना आईस्क्रीम लस्सी असं प्यायला खूप आवडते, आईस्क्रीम खायला, ते ज्यूस। इथे दोन्ही ग्लासमध्ये सुद्धा काढून घेते मी आणि झटपट होते, अगदी 2 मिनिटांमध्ये सुद्धा रेडी। सोपी पद्धत आहे, काहीच याच्यामध्ये अवघड नाही आहे। आता ही जी आपली घरची साय असते त्यालाच मी मिक्सरला फिरून घेतलेला आहे आणि ती आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे। दोन्ही याच्यामध्ये थोडी थोडी टाकून घेते मी। तुम्ही हवं तर याच्यामध्ये इलायची पावडर सुद्धा टाकू शकता। मी आता थोडे इथं ड्रायफ्रूट वापरणार आहे। खूप छान अशी झटपट आपली मलाई लस्सी तयार झालेली आहे। कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ती नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुन्हा एकदा भेटू एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। सबस्क्राईब करायला विसरू नका। Thank you.